सरकारी नोकरीत बदली हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात एकच विचार येतो, मोठी डोकेदुखी. अगदी. आणि त्यातही शिक्षकांच्या बदल्या म्हणजे एक मोठं प्रकरणच असतं. कोणाला सोयीची शाळा हवी असते, कोणाला गावाजवळ. आणि सरकारला दुर्गम भागात शिक्षक टिकून ठेवायचे असतात. बरोबर. आणि या दोन्ही गरजांमध्ये समतोल साधणं हे प्रशासनासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असतं. याच प्रयत्नातून मग नवीन नियम येतात, नवीन धोरणं तयार होतात. पण ती कागदावर जेवढी चांगली दिसतात तेवढी प्रत्यक्षात उतरतात का, हा खरा प्रश्न आहे. अगदी. आणि म्हणूनच आज आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीचे तपशील आहेत. अच्छा. ही बैठक जिल्हा परिषद शिक्षकांच्या 2026 सालच्या ऑनलाईन बदल्या कशा करायच्या यावर होती. म्हणजे आपल्याकडे 6 जानेवारी 2026 रोजी झालेल्या त्या बैठकीचे इतिवृत्त. म्हणजे मीटिंगचे नोट्स आपण सोप्या भाषेत म्हणूया. हो, मीटिंगचे नोट्स आणि त्यावर आधारित 19 जानेवारीला काढलेलं एक सरकारी पत्रक आहे. म्हणजे आपण थेट धोरण जिथे ठरवलं जातंय त्या प्रक्रियेचे साक्षीदार होणार आहोत. या कागदपत्रांमधून आपल्याला फक्त निर्णय नाही तर त्यामागचा विचारही कळू शकतो. बरोबर. तर आज आपलं मिशन आहे हे समजून घेणं की शिक्षकांच्या बदल्यांची ही किचकट प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकार नक्की काय पावलं उचलत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून खरंच पारदर्शकता येते का? आणि या सगळ्यात शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा कितपत विचार केला जातोय? चला तर मग थेट या कागदपत्रांमध्ये उडी घेऊया. नक्कीच. सुरुवात करूया या बैठकीच्या रचनेपासून. ही बैठक झाली होती 6 जानेवारी 2026 रोजी आणि अध्यक्षस्थानी होते ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव. वा, म्हणजे या एका गोष्टीवरूनच या विषयाचं गांभीर्य लक्षात येतंय. अगदी. म्हणजे हा विषय थेट मंत्रालयाच्या पातळीवर हाताळला जातोय. पण यात अजून कोण कोण होतं? कारण धोरण फक्त एक व्यक्ती तर ठरवत नाही. बरोबर. प्रधान सचिवांसोबत अतिरिक्त मुख्य सचिव होते श्री DC दरेकर, उपसचिव श्रीमती शालिनी शिंदे. पण महत्त्वाचं म्हणजे शिक्षण संचालनालयाचे उपसचिव श्री राजेश शिंदे आणि सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सुद्धा उपस्थित होते. थांबा, म्हणजे धोरण ठरवणारे जे मंत्रालयात बसतात ते राज्य पातळीवर लागू करणारे म्हणजे शिक्षण संचालनालय आणि जिल्हा पातळीवर ज्यांना प्रत्यक्ष काम करायचं आहे म्हणजे CEO आणि शिक्षण अधिकारी, हे सगळे एकाच टेबलवर होते. अच्छा. अगदी. आणि त्यांच्यासोबत अजून एक महत्त्वाचा घटक होता. कोण? श्री विशाल गोरे, जे मेसर्स व्ही सेन्सेस IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचे प्रतिनिधी होते. अरे वा, ही तर ती कंपनी आहे जी हे सगळं ऑनलाईन पोर्टल सांभाळणार आहे. बरोबर. म्हणजे तंत्रज्ञान पुरवणारी कंपनी सुद्धा सुरुवातीपासूनच चर्चेत सहभागी होती. याचा अर्थ आधी नियम बनवा आणि मग टेक्नॉलॉजीवाल्यांना ते करायला सांगा, असं न करता काय शक्य आहे आणि काय नाही याचा विचार सुरुवातीपासूनच केलेला दिसतोय. हो, हा एक खूप सकारात्मक बदल वाटतोय मला. आहेच. यामुळे नंतर तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता कमी होते. धोरण ठरवणारे, त्याची अंमलबजावणी करणारे आणि त्याला तांत्रिक स्वरूप देणारे सगळे एकाच वेळी एकाच ठिकाणी. त्यामुळे निर्णय अधिक प्रभावीपणे लागू होऊ शकतात. ठीक आहे. तर आता या सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून नक्की काय निर्णय घेतले ते पाहूया. या कागदपत्रांमध्ये काही डेडलाईन्स आणि स्पष्ट सूचना दिसतायत. हो. सगळ्यात पहिला मुद्दा आहे शिक्षकांच्या समायोजनाचा. हो. पहिलाच निर्देश आहे की सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार जे शिक्षक अतिरिक्त ठरतील म्हणजे सरप्लस होतील त्यांचं समायोजन 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करावं. ओके. पण हे इतकं महत्वाचं का आहे? म्हणजे बदली प्रक्रिया सुरू करण्याआधीच हे का करायला सांगितलंय? कारण याशिवाय पुढे जाताच येत नाही. तुम्हीच विचार करा, जर कोणत्या शाळेत किती शिक्षक अतिरिक्त आहेत आणि कोणत्या शाळेत जागा रिकाम्या आहेत याची अचूक माहितीच नसेल तर बदल्या करणार कशा? बरोबर. आधी हे अतिरिक्त शिक्षक दुसरीकडे समायोजित झाले की मगच आपल्याला कळेल की जिल्ह्यात खऱ्या अर्थाने किती जागा रिक्त आहेत. अच्छा. या माहितीच्या अचूकतेवरच पुढची सगळी प्रक्रिया अवलंबून असते. कळलं. म्हणजे आधी घरातला पसारा आवरायचा, मगच नवीन वस्तू कुठे ठेवायची हे ठरवायचं. तसंच काहीसं. पण 15 फेब्रुवारीची डेडलाईन दिली आहे. सरकारी कामांमध्ये अशा डेडलाईन्स कितपत पाळल्या जातात? हाच तर खरा मुद्दा आहे. समजा हे वेळेवर झालं नाही तर संपूर्ण वेळापत्रकच कोलमडेल ना. अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. हा एक मोठा धोका असतोच. म्हणूनच 19 जानेवारीच्या पत्रकात या वेळापत्रकाचं अत्यंत काटेकोरपणे पालन करावं असे शब्द वापरले आहेत.
पण तरीही जर समायोजन लांबलं तर पुढची पायरी म्हणजे बदलीसाठी पात्र शिक्षकांची यादी जाहीर करण्याची 20 फेब्रुवारीची डेडलाईन गाठणं कठीण होऊन बसेल. बरोबर. आता पुढच्या मुद्द्याकडे येऊया, ज्यावरून नेहमीच वाद होतात. अवघड क्षेत्र किंवा डिफिकल्ट एरिया ठरवण्याचे निकष. हो. मला आठवतंय पूर्वी यावरून खूप राजकारण व्हायचं. हो, आणि म्हणूनच यावेळी शासनाने यात स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे. या कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे की 18 डिसेंबर 2025 रोजी खास याच विषयावर एक बैठक झाली होती. अच्छा. आणि त्यात ठरल्याप्रमाणे अवघड क्षेत्र हे फक्त आणि फक्त भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीनुसारच ठरवले जातील. एक मिनिट, याचा नेमका अर्थ काय होतो? भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती म्हणजे काय? म्हणजे एखादं गाव किंवा शाळा डोंगराळ भागात आहे, घनदाट जंगलात आहे, किंवा तिथे पोचायला नदीनाले ओलांडून जावं लागतं, तर अशा ठिकाणांना अवघड क्षेत्र म्हणून घोषित केलं जाईल. पण महत्त्वाचा बदल असा आहे की केवळ वाहतुकीच्या सुविधेचा अभाव, म्हणजे गावात जायला पक्का रस्ता नाही किंवा बस सेवा नाही, हा निकष आता अवघड क्षेत्र ठरवण्यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. काय सांगताय? म्हणजे गावात जायला धड रस्ता नाही, बस नाही, तरी ते अवघड क्षेत्र नाही. मग तिथल्या शिक्षकांनी रोज ये जा कशी करायची? हा निर्णय थोडा अवास्तव नाही का वाटत? तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि तो अनेक शिक्षकांनाही पडू शकतो. पण यामागची प्रशासकीय भूमिका समजून घ्यायला हवी. काय भूमिका आहे? अनेकदा रस्ता नाही किंवा बस वेळेवर येत नाही या कारणांचा गैरवापर करून सोयीची गावंसुद्धा अवघड क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न व्हायचे. अच्छा. त्याला आळा घालण्यासाठी हा नियम कठोर केलेला दिसतोय. एक प्रकारे वस्तुनिष्ठता आणण्याचा हा प्रयत्न आहे. पण मग यामुळे खरोखरच ज्यांची गैरसोय होतीये त्यांच्यावर अन्याय नाही का होणार? यावर अंतिम निर्णय कोण घेणार? इथेच एक महत्त्वाची गोष्ट आहे. अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना म्हणजे सीईओला दिले आहेत. बरं. ते स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आणि नियमांच्या चौकटीत राहून अंतिम यादी जाहीर करतील. त्यामुळे स्थानिक वास्तवाचा विचार होण्याची शक्यता आहे. पण हो, तुम्ही म्हटल्याप्रमाणे या नियमामुळे काही शिक्षकांना त्रास होऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे एका बाजूला गैरप्रकार थांबवण्याचा प्रयत्न आहे, तर दुसऱ्या बाजूला काही प्रामाणिक लोकांची गैरसोय होण्याचा धोका. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा जो अनेक शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेला आहे. विशेष संवर्ग बदली. हो, पती-पत्नी एकत्रीकरण. हो, हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे. याबद्दलच्या नियमानुसार पती-पत्नींच्या कामाच्या ठिकाणामध्ये 30 किलोमीटरपर्यंतचं अंतर असेल तर त्यांना एकत्रीकरणाचा लाभ मिळू शकतो. 30 किलोमीटर? पण हे अंतर मोजणार कसं? सरळ रेषेत की रस्त्याने? यावरूनच तर पूर्वी खूप गोंधळ व्हायचा. आणि नेमका याच गोंधळावर तोडगा काढला आहे. या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले आहेत की हे अंतर मोजण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर करायचा. वा, म्हणजे आता टेप घेऊन किंवा गाडीचा मीटर बघत बसायची गरज नाही? अजिबात नाही. सरळ गुगल मॅपवर टाकायचं आणि अंतर बघायचं. हे खरंच आधुनिक आणि पारदर्शक वाटतंय. हो, कागदावर तर हे खूपच सोपं आणि पारदर्शक वाटतं. यामुळे वाद कमी व्हायला मदत होईल. पण काय? यातही एक व्यावहारिक अडचण आहे. कोणती? दुर्गम आणि ग्रामीण भागात गुगल मॅप नेहमीच अचूक असतो असं नाही. बरोबर. अनेकदा तो चुकीचे किंवा अस्तित्वात नसलेले रस्ते दाखवतो किंवा खूप लांबचा मार्ग दाखवतो. मग अशा वेळी शिक्षक कोणत्या रस्त्याला प्रमाण मांडणार याबद्दल या कागदपत्रांमध्ये तरी कोणतीही स्पष्टता नाही. म्हणजे एका वादातून दुसऱ्या वादाला तोंड फुटू शकतं. अगदी. म्हणजे तंत्रज्ञान वापरलं म्हणजे सगळे प्रश्न सुटले असं नाही. त्या तंत्रज्ञानाच्या मर्यादांचाही विचार करावा लागेल. आता या सगळ्या प्रक्रियेच्या तांत्रिक बाजूबद्दल बोलूया. हे सगळं ऑनलाईन होणार आहे, बरोबर? हो, संपूर्ण प्रक्रिया म्हणजे रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यापासून ते शिक्षकांनी अर्ज करण्यापर्यंत आणि बदल्यांचे आदेश निघण्यापर्यंत सगळं काही मेसर्स V-Census कंपनीच्या पोर्टलद्वारे ऑनलाईन होणार आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मानवी हस्तक्षेप कमी होईल. त्यामुळे वशिलेबाजी किंवा राजकीय दबावाला वाव राहणार नाही असं आपण म्हणू शकतो का? निश्चितच. तोच यामागचा मुख्य हेतू आहे. प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक होते. प्रत्येक शिक्षकाला आपल्या अर्जाचं स्टेटस ऑनलाईन तपासता येतं. पण याला एक दुसरी बाजूही आहे. कोणती? मला तर हे सगळं फायद्याचंच वाटतंय. पण मानवी हस्तक्षेप पूर्णपणे काढून टाकल्याने प्रक्रिया थोडी अमानवीय किंवा कठोर होऊ शकते. म्हणजे? समजा एखाद्या शिक्षकाची काही अत्यंत गंभीर वैयक्तिक अडचण आहे जी नियमांच्या चौकटीत बसत नाही.
पूर्वी अशा वेळी ते अधिकाऱ्यांकडे जाऊन आपली अडचण मांडू शकत होते. आता ऑनलाईन प्रणालीत अशा अपवादात्मक प्रकरणांसाठी काही सोय असेल का? की प्रणाली फक्त हो किंवा नाहीमध्ये उत्तर देणार? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे कार्यक्षमता आणि पारदर्शकतेच्या नावाखाली आपण सहानुभूती किंवा मानवी विचाराला जागाच ठेवत नाही आहोत का? आणि अजून एक प्रश्न. बोला. महाराष्ट्रातल्या अनेक दुर्गम भागांमध्ये अजूनही इंटरनेटची कनेक्टिव्हिटी चांगली नाही. तिथल्या शिक्षकांनी हे ऑनलाईन अर्ज कसे भरायचे याचा विचार झालाय का? या कागदपत्रांमध्ये त्याचा थेट उल्लेख नाही, पण सामान्यतः अशा वेळी तालुका स्तरावर किंवा गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात मदत केंद्र म्हणजे हेल्प डेस्क उभारले जातात. अच्छा. जिथे शिक्षक जाऊन अर्ज भरू शकतात. पण हो, ही एक मोठी व्यावहारिक अडचण आहे आणि ती मान्यच करायला हवी. ठीक आहे, म्हणजे निर्णय झाले, नियम ठरले, तंत्रज्ञानही आलं, पण या सगळ्याची अंमलबजावणी कशी होणार? फक्त कागदावर नियम करून भागत नाही. आणि म्हणूनच 19 जानेवारीचं पत्रक महत्वाचं आहे. त्या पत्रकात 6 जानेवारीच्या बैठकीत ठरलेल्या वेळापत्रकाचं अत्यंत काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश सर्व सीईओ आणि शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. म्हणजे जबाबदारी निश्चित केली आहे. हो, म्हणजे शिक्षकांची यादी वेळेवर प्रसिद्ध करण्याची जबाबदारी सीईओची, तर पोर्टलमध्ये तांत्रिक अडचण येऊ नये हे पाहण्याची जबाबदारी विसेन्सिस कंपनीची. म्हणजे कुणी कुणावर जबाबदारी ढकलू शकणार नाही. बरोबर. एकंदरीत या सगळ्या कागदपत्रांवरून सरकारला ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि नियमबद्ध करायची आहे हे स्पष्ट दिसतंय. हो, उद्देश नक्कीच चांगला आहे. वाद, राजकीय हस्तक्षेप आणि गोंधळ टाळायचा आहे. शिक्षकांच्या सोयीबरोबरच कोणत्याही शाळेत, विशेषतः दुर्गम भागात शिक्षकांची कमतरता भासू नये हा प्रशासकीय हेतूही आहे. या दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न या धोरणात दिसतो. तर आजच्या या चर्चेचा आढावा घेतला तर असं दिसतंय की जिल्हा परिषद शिक्षकांच्या 2026च्या बदली प्रक्रियेसाठी एक नवी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आणली जात आहे. वेळापत्रक ठरलंय, नियम स्पष्ट करण्याचा प्रयत्न झालाय. अगदी. अवघड क्षेत्र ठरवण्यासाठी वस्तुनिष्ठ निकष आणले आहेत. पती-पत्नी एकत्रीकरणासाठी गुगल मॅपसारखं तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. आणि सगळी प्रक्रिया ऑनलाईन करून मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. कागदावर पाहिलं तर ही एक आदर्श प्रणाली वाटते. नक्कीच. पण आपल्या चर्चेतून हेही समोर आलं की प्रत्येक चांगल्या वाटणाऱ्या नियमामागे काही व्यावहारिक आव्हानं लपलेली आहेत. हो. अवघड क्षेत्राच्या व्याख्येमुळे काहींवर अन्याय होऊ शकतो. गुगल मॅप दुर्गम भागात अचूक नसू शकतो आणि ऑनलाईन प्रणालीमुळे प्रक्रिया अमानवीय आणि काही लोकांसाठी पोहोचण्याच्या बाहेरची होऊ शकते. हो, आणि याच आव्हानांना प्रशासन कसं तोंड देतं यावरच या योजनेचं यश अवलंबून असेल. धोरण बनवणं ही एक गोष्ट आहे आणि ते जमिनीवर यशस्वीपणे राबवणं ही दुसरी. अगदी. आणि याच विचारासोबत मी ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न सोडून जाते. विचार करा की अशी अत्यंत नियमबद्ध आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असलेली ऑनलाईन बदली प्रक्रिया खरोखरच दुर्गम आणि प्रत्यंत भागातील शाळांमध्ये शिक्षकांची उपलब्धता सुनिश्चित करू शकते का? की या प्रक्रियेतील नियमांच्या कठोरतेमुळे आणि तंत्रज्ञानाच्या मर्यादांमुळे शिक्षक अशा अवघड ठिकाणी जायला आणखीच नाखुश होतील? आणि याचा अंतिम परिणाम त्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय होईल ह्यावर विचार करायला हवा.